नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आंतरमहाविद्यालयीन योग क्रीडा महोत्सव संपन्न। परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन योग महोत्सव तसेच क्रीडा महोत्सवचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत सभागृह येथे पार पडले। यावेळी शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आशेराव आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। फाईन आर्ट्स या कला प्रकारातील स्पर्धा 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धांमध्ये विद्यापीठातील विविध महाविद्यालयामधील 30हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। एकूण 6 कला प्रकारामध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये पोस्टर पेंटिंग, ऑन द स्पॉट पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, कोलाज, रांगोळी आणि कार्टूनिंग यांचा समावेश होता। प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता, कल्पनाशक्ती आणि रंगांची जादू साकारून प्रेक्षकांची मने जिंकली। परभणी न्यूजची टीम यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गेली असती। यावेळी क्ले मॉडेलिंगमध्ये बीड, लातूर, औरंगाबाद, चाकूर, कांचनवाडी असे विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी परीक्षक म्हणून संत ज्ञानेश्वर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर नाटकर, प्राध्यापक नारायण वाघ, केशव लगडसर, शेख जाहेद, अमोल सोनकांबळे, वाघ सर आदींनी यावेळी परीक्षार्थी म्हणून जिम्मेदारी पार पाडली। माझं नाव सिद्धी संतोष तासवे। मी सामुदायिक विज्ञान महाविद्यालय परभणी येथे ह्या कॉलेजमध्ये शिकत आहे। आम्ही इथं महाविद्यालय स्पर्धेमध्ये क्ले मॉडेलिंग क्लेपासून फॅमिली याविषयी मॉडेल बनवत आहे। कोणतं चित्र आपण काढत आहात या ठिकाणी, काय नेमकं? आम्ही हे मॉडेलिंगमध्ये क्लेपासून पक्ष्यांचे फॅमिली तयार करत आहे। मेरा नाम इशिका कंवर है और मैं राजस्थान से हूँ और मैंने ये फैमिली बनाई है, फार्मर फैमिली। हमारा जो ये कंपटीशन था उसमें फैमिली टॉपिक दिया था कि मतलब फैमिली के मेंबर्स वगैरह कुछ भी जो तुम्हें बर्ड्स वगैरह कुछ भी बना सकते हो। तो मैंने फार्मर फैमिली बनाई है। उसमें ये फार्मर है जो खेत में काम कर रहा है और ये उसकी वाइफ है, ये उनका घर और ये उसका बेटा और ये उनकी बेटी है और अभी थोड़ा बहुत बचा हुआ है। किसानों को क्या संदेश देना चाहते हैं ये मकान के माध्यम से? उनको मतलब कि अच्छे से काम करो और वो जो भी ये काम करते हैं वो मन लगा के करो, ये अच्छा काम होता है। इससे आप अपने जो वो होते हैं ना लोगों का आप पेट भरते हो इससे, तो आप ये अच्छा काम कर रहे हो और आपको एक मतलब ये सबसे अच्छी लाइफ है। फार्मर लाइफ सबसे अच्छी लाइफ है। आपण असं परिवाराचा जर विचार केला की आपण जे आपल्या घराबाजूला कुत्रा वगैरे माणसाचा असाच विचार करतो, पण तसं नसताना की आपल्या अवतीभोवती जे आपल्याला दिसत नाहीत त्यांचा सुद्धा एक परिवार असतो। मला हे दाखवून द्यायचं आहे की परिवारामध्ये फक्त माणसंच नाही तर प्राण्यांचा सुद्धा परिवार चांगला असू शकतो। आणि 17 ऑगस्ट पासून ह्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत। आज 3 दिवसाच्या स्पर्धा 17, 18 आणि 19 अशी स्पर्धा चालू आहे। आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण या ठिकाणी परीक्षक म्हणून आलेले आहेत। आयोजक या परीक्षेचे आयोजक आपण आहात। तर काय सांगाल सर, आपण जे विद्यार्थ्यांना परिवाराचा विषय दिलेला आहे, काही रांगोळी स्पर्धा आहेत। आदरणीय माननीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक डॉक्टर राजेश कदम सर यांच्या सहकार्यातून या आंतर महाविद्यालयीन योग महोत्सव दिनांक 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या दरम्यान सुरू झालेला आहे। यामध्ये विविध महाविद्यालयातील जसे की कृषी महाविद्यालय परभणी, उद्यान विद्या महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, आष्टी तालुक्यातील आष्टीचे कॉलेज आहे, KSK बीडचं कॉलेज आहे, असे विविध महाविद्यालय इथं एकत्र आलेले आहेत। त्यापैकी 30-35 विद्यार्थ्यांनी दिनांक 17 तारखेपासून वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। पहिल्या दिवशी 17 ऑगस्टला पोस्टर मेकिंग आणि व्यंगचित्र ह्या स्पर्धा होत्या। 18 तारखेला स्पॉट पेंटिंग म्हणजे ऑन द स्पॉट विषय देऊन स्पॉट पेंटिंग आणि कोलाज म्हणजे वेगवेगळ्या रंगीत कागदाचे तुकडे करून एक चित्र तयार करणं ही स्पर्धा होती। आणि आज रांगोळी आणि क्ले मॉडेलिंग अशा प्रकारच्या स्पर्धा आहेत। त्याच्यामध्ये विद्यार्थी आता कार्यमग्न आहेत। तर क्ले मॉडेलिंगमध्ये त्यांना फॅमिली, एक कुटुंब हा विषय दिलेला आहे, त्यानुसार विद्यार्थी ते काम करत आहेत। हॅलो, नमस्कार। विद्यार्थी कल्याण अधिकारी
या कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवलेले जातात. आमचं कृषी विद्यापीठ हे संशोधन आणि विस्तार याबरोबरच विद्यार्थ्याचे शिक्षण आणि त्याचा व्यक्तिगत विकास याच्यासाठी बहुमूल्य असं कार्य करत असते. त्याच्याच अनुषंगाने राज्यपाल महोदयामार्फत जे 3 विविध इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यात येतात, त्याच्यामध्ये इंद्रधनुष्य आहे, क्रीडा महोत्सव आहे, आविष्कार आहे. त्याच्यामधलाच एक भाग हा इंद्रधनुष्यचा असतो. यासाठी निवड करण्यासाठी मागील 3 दिवसापासून आपण कला ह्या प्रकारामध्ये इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. त्याच्यामध्ये पोस्टर मेकिंग असेल, कोलॅज असेल, इतर काही प्रकारे ह्या 3 इव्हेंट आम्ही घेत आहोत. विद्यार्थ्यांचे त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड असे बक्षीस आपण त्यांना देणार आहोत आणि पहिल्या दिवसापासूनच आपण त्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस देतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. विद्यार्थी पाऊस पडत असून सुद्धाही त्या कलेमध्ये त्यांच्या मग्न असून त्यांचं उत्कृष्ट कला सादर करीत आहेत. त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा. मी केशव लगड जे वसंतराव नाईक मराठवाड्याचं परीक्षण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी प्राचार्य नाटकर सर, प्राध्यापक वाघ सर, इकडं कला शिक्षक श्री शेख जाहीर सर आणि मी स्वतः आम्ही परीक्षण करत आहोत. त्याचबरोबर चव्हाण सर इथं विद्यापीठाचे आहेत. तर माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणं गरजेचं आहे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये अनेक समस्यांना आपण सामोरं जात आहोत. जसं वेगवेगळ्या प्रकारचा ट्रेस आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि या अडचणीमुळं माणसाच्या जीवनामध्ये किती जरी कमाई असेल, पैसा असेल तरी पण आनंद मिळत नाही. म्हणून विद्यापीठाच्या या स्तुत उपक्रमामध्ये खरोखरच युवा महोत्सवाच्या माध्यमातून जरी आज हे ॲग्री शिक्षण घेत असतील विद्यार्थी, तरी यांच्यातील काही सुप्त कला गुण पुढे यावेत हा खरा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामध्ये पोस्टर मेकिंग आहे, शिल्पकला आहे, चित्रकला आहे, त्याचबरोबर रांगोळी आहे आणि अशा प्रकारच्या या कलात्मक गोष्टीतून तो विद्यार्थी एक सक्षम अशा प्रकारचा विद्यार्थी घडत असतो. त्याच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होत असतो. म्हणून या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही सुद्धा भारावून गेलो आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कलाकृती या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत आणि सोनकांबळे सर या ठिकाणी आयोजक आहेत आणि त्याचबरोबर चव्हाण सर या ठिकाणचे नियोजक आहेत. त्याप्रमाणे यांनी जे नियोजन केलं, अतिशय सुंदर नियोजन केलं आहे. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.